सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठीच हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती आहे आणि या मोर्चात संतोष देशमुखांची मुलं सुद्धा सहभागी झाली आहेत। देशमुखांची मुलगी भाऊक झाली होती आणि त्यावेळी तिने संपूर्ण जनतेला आवाहन केलंय, माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी साथ द्यावी अशी भावना तिने व्यक्त केली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, संतोष देशमुख यांची मुलगी भाऊक झाली होती, डोळ्यातून तिचे अश्रू ढळत होते, परंतु वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ती रस्त्यावरती उतरली आहे। आज 11 दिवस होत आहेत संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतरही अजूनही त्यांचे आरोपी पूर्णतः त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये। मुख्य आरोपी अजूनही फरार असल्याचं कळतंय आणि त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, सगळ्यांना अटक व्हावी म्हणूनच लातूरात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा, न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा, एक कुटुंब बनून। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले, मला असं वाटतं की हे छत्र दुसरे कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर ती वेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। आणि माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते, त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं, त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही। आताच आपण पाहिलं की संतोष देशमुख यांच्या मुलीनं अगदी भावनिक असं भाषण केलं आणि त्यावेळी जे उपस्थित इथले आंदोलक आहेत त्यांनाही अश्रू अनावर झाले। हे दृश्य सध्या आपण पाहतोय, रस्त्यावरती सगळे आंदोलक बसलेत आणि आक्रोश मोर्चा त्यांनी काढला आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता सकल मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय। लातूरात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। लातूरातील रेणापुरातील संपूर्ण दृश्य आहे, अगदी लहान लहान मुलांच्या हातात सुद्धा आपण फलक बघतो आहे आणि अगदी महिला असो, वृद्ध असो, लहान बालक असो, सगळेजण एकत्र येत रस्त्यावरती उतरलेत। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ते करतायत, न्याय ते सगळेजण मागतायत। दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी उद्या सुद्धा बीडमध्ये एक मूक मोर्चा काढला जाणार आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटकेच्या मागणीसाठीच नागरिक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढला जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बीड शहरात बॅनर्सही लावण्यात आले। एकंदरीतच उद्याचा दिवस हा बीडमध्ये अगदी तापलेला दिसू शकतो, कारण की राजकीय वातावरण सुद्धा यातून ठळून तर निघालंच आहे, परंतु बीडचे नागरिक सुद्धा संतप्त झाले आहेत आणि आता संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी लातूरसह बीडमध्ये सुद्धा आपण पाहतोय नागरिक रस्त्यावरती उतरत आहेत। उद्या लातूरमध्ये मूक मोर्चा काढला जाणार आहे। बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। 500 पोलीस कर्मचारी असणारे 4 DYSP आणि 1 अप्पर पोलीस अधीक्षक अशा पद्धतीने बंदोबस्त राहणार आहे। कुठलाही गैरप्रकार झाला तर तात्काळ त्यावरती उपाययोजना केली जाईल अशी खबरदारी घेण्यासाठीच हा संपूर्ण बंदोबस्त करण्यात आलाय। उद्याचा जो सर्वपक्षीय सर्व धर्मीय असा जो मोर्चा आहे, त्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण बीड शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्ह्यातून जवळपास 400 अंमलदार, त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे 70 ते 80 अंमलदार, तसेच वरिष्ठ अधिकारी, यामध्ये 4 DYSP, त्याचप्रमाणे इन्चार्ज ऑफिसर्स आणि 1 ॲडिशनल SP असा बंदोबस्त लावलेला आहे। आणि यानंतर आता वळूया टॉप 50 कडे, घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकल्या मुलींच्या हत्याकांडानंतर आंदोलन करण्यात आलंय। आज राजगुरुनगर शहर बंदची हाकही देण्यात आली होती, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे न्याय मिळण्यासाठी पीडित कुटुंबाचे नातेवाईक आणि भटक्या विमुक्त समाजाकडून आंदोलन करण्यात आलंय।
तुळजापूर तालुक्यातील मेसाई गावच्या सरपंचावरती हल्ला झालाय। यावेळी सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पवनचक्कीच्याच वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या केल्यानंतर आरोपींनी भीमा नदीत हत्यारं टाकल्याचं समोर येत आहे। पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून आरोपी नवनाथ गुळसाळे आणि त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून हे कृत्य केलंय। दरम्यान त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिलाही अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरात 21 कोटींचा घोटाळा उघडकीस आलाय। यावरून विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यात संबंधित रक्कम त्वरित जमा करण्याबाबत आदेश दिले गेलेत। वर्षभरात दारू विक्रीचे 7,000 गुन्हे दाखल झालेत। दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हे वास्तव समोर आले। प्रकरणी 1,114 आरोपींना पोलिसांनी बेड्या घालत 29 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय। पुण्यात सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत या महिला प्रवाशांकडील सामान चोरायच्या। दुर्गा उपाध्याय आणि लक्ष्मी सकट ही या चोरट्या महिलांची नावं आहेत। डहाणूतील आश्रमशाळांना जेवण पुरवणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात झालाय। डहाणू तालुक्यातील कासा सायवण या रस्त्यावरील बापूगाव इथे ही पिकअप गाडी उलटली आणि या अपघातामुळे आश्रमशाळांना वेळेवरती जेवण पुरवता आलं नाही। त्यामुळे रात्री उशिरानंतर सुद्धा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवरती उपाशी राहण्याचीच वेळ आली। सांगली आष्टा रोडवरील वाळवा फाटा नजीक कारंदवाडी इथे 4 चाकी गाडी आणि डंपरच्या अपघातात 4 चाकी गाडी अगदी रस्त्यावरती जळून खाक झाली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र 4 चाकीमधील तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे। नाशिकच्या टेम्पो आणि 4 चाकीचा समोरासमोर अपघात झाला। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एअरबॅगमुळे कार चालक वाचला। बारामतीत कारचा भीषण अपघात झालाय। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र कारचं प्रचंड नुकसान झालंय। जळगावमध्ये मानसिक तणावातून एका महिलेनं मुलीसह आत्महत्या केली आहे। सपना माळी यांनी 9 वर्षांची मुलगी केतकीसह पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने चिठ्ठी लिहून माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असा मजकूर लिहिलाय। नाशिक शहरात छुप्या पद्धतीनं नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। कारवाईत 2 लाख रुपयांचे 210 गट्टू नायलॉन मांजा जप्त केला गेलाय। तर मांजा विक्रेत्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यातही घेतलाय। छत्रपती संभाजीनगर शहरात नायलॉन मांजा विकला तर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय। या निर्णयामुळे नायलॉन मांजाबाबत कलम 110 नुसार म्हणजेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अंतर्गत कडक कारवाई केली जाणार आहे। नागपूरमध्ये नियंत्रण सुटल्यानं एका कारचा अपघात झाला। अपघातात 1 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। जखमीवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोल्यात 33 ते 35 लोकांना खाण्यातून विषबाधा झाली आहे। नागरिकांनी रस्त्यात चिक्की खाल्ली होती आणि यानंतर या सगळ्यांना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या। दरम्यान या नागरिकांवरती प्राथमिक उपचार करण्यात आले। बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे। मागील 2 दिवसांत तब्बल 15 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे आणि या बांगलादेशी नागरिकांकडून विविध साहित्य जप्त करण्यात आलंय। पुण्यात मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये आतापर्यंत 2,500 मिळकतींना टाळे बसवलेत। त्यापैकी सुमारे 2,000 मिळकतींचा लिलाव करून पैसेही वसूल केले जाणार आहेत। नाशिक शहरातील अनेक भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहील।
मुकणे धरणातील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठीच पाणी पुरवठा बंद असणार आहे. तसंच रविवारी सकाळी सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावात मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका महिलेला पहिलं आधार कार्ड देण्यात आलं होतं. टेंभली गावात आदिवासी बांधवांनी त्यांचं स्वागत करत त्यांना आदिवासी बांधवांचे पारंपरिक चांदीचे दागिनेही भेट दिले होते. अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रमुख मार्गावरती अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. 28 डिसेंबरला सकाळी 6 वाजल्यापासून ते 29 डिसेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत अशी 2 दिवस ही बंदी लागू असणार आहे. अवजड वाहनांमुळे अपघात होऊ नये आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठीच ही खबरदारी घेतली गेली आहे. मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्या दरम्यान 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. यामुळे कोकणात जाणारे पर्यटक वाहतूक कोंडीत अडकलेत. पालघरच्या बस आगारामध्ये सध्या नादुरुस्त बसची संख्या वाढली आहे. या नादुरुस्त बस रस्त्यातच बंद पडतायत. यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे मोठे हालही होत आहेत. जिल्ह्यातील 8 आगारांमधील सगळ्या बसची तपासणी करावी अशी मागणी करण्यात येते. महावितरणातर्फे लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांचं ऑनलाईन वीज बिल भरण्याकडे ओढा वाढवण्यासाठीच या योजनेची सुरुवात केली गेली आहे. या योजनेमुळे वेळ, श्रम आणि पैशांचीही बचत होणार आहे. पुण्यात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 29 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेत. पुणे विभागात रक्ताचा तुटवडा असताना दुसऱ्या राज्यात रक्ताचा साठा पाठवणं तसंच विविध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली आहे. पुण्यात 2 दिवसीय पहिलं रोटरी मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठीच याचं आयोजन करण्यात आलंय. शेगावमध्ये आतापासूनच भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळतेय. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भक्त दर्शनाला शेगावमध्ये येत आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा 126वा जयंती उत्सव साजरा होतोय. याच निमित्तानं अमरावती इथल्या पंजाबराव देशमुख स्मृतीस्थळावरती आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये शालेय सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. यामुळेच पाठ्यपुस्तकात शिकवला जाणारा रायगड किल्ला विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवता येतोय. जालना जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. यामुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता आहे. अमरावतीत आज आणि उद्या पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. यामुळे संत्रा, हरभरा आणि तूर पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवरती संकट कोसळलंय. हरभरा पिकं ऐन फुलांच्या अवस्थेत असताना वातावरणातील बदलामुळे पिकांवरती अळीचा प्रादुर्भाव वाढलाय. शेतकरी औषध फवारणीद्वारे प्रादुर्भावावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. महाबळेश्वरात आज धुक्यांची चादर पाहायला मिळते. 25 डिसेंबरपासून महाबळेश्वर हाऊसफुल झालंय. त्यामुळे या धुक्यांचा पर्यटक आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. धुकं आणि सतत बदलणारं हवामान यामुळे भाजीपाला पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव झालाय. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी पिकांवरती औषध फवारणी करतायत. मिरजेत हातातोंडाला आलेलं द्राक्ष पीक वटवाघुळांनी फस्त केलंय. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. बारामती तालुक्यात डाळिंबाच्या झाडांची छाटणी सुरू आहे. डाळिंबाचा ऋतू संपल्यानंतर डाळिंबाच्या झाडाला जास्त फुलकळी यावी यासाठी डाळिंबाची छाटणी करावी लागते.
सध्या या भागात छाटणीची कामं सुरू असल्यानं शेतकरी डाळिंब छाटणीत व्यस्त आहेत. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर्षी मिरचीची आवक 8,000 क्विंटल झाली आहे. बेडगी आणि लवंगी मिरचीला जास्त मागणी आहे. मिरची तेजीत असल्यानं बळीराजाला आता चांगल्या दराची प्रतीक्षा आहे. जालना जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसह द्राक्ष उत्पादक सुद्धा वातावरण बदलानं चिंतेत आहेत. तसंच आज आणि उद्या हवामान खात्याकडून पावसाचा अंदाजही देण्यात आलाय. बारामतीच्या जिरायती भागात आजही पाण्याची मोठ्या प्रमाणात मुबलकता आहे. जिरायती भागात ओढ्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण हे करण्यात आल्यानं पाण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळेच शेतकरी समाधानी आहेत. नाशिक शहरातील अनेक भागात शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. मुकडे धरणातील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्त करण्यासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर रविवारी सकाळी सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. नाशिकमध्ये बिबट्यानं 4 वर्षाच्या मुलावरती हल्ला केलाय. यावेळी वडिलांनी अगदी शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याचा सामना केला. मुलाची बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केली. हल्ल्यात ऋषिकेश चंद्रे हा गंभीर जखमी झालाय आणि त्याच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेडमध्ये रानडुकराची गावठी बॉम्बनं शिकार करण्यात आली आहे. श्री क्षेत्र माहूर गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरीत हा संपूर्ण प्रकार घडलाय. या ठिकाणी आणखी गावठी बॉम्ब असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांसोबतच व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. इंदापूरच्या टणू इथं भीमा नदीपात्रात मगरीचं दर्शन झालंय. नदीपात्रात या ठिकाणी मगरीचं वास्तव्य असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणच्या परिसरात नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शिर्डीच्या साई मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर आणि परिसरातील सुरक्षेचा आढावाही घेतला. शिर्डीमध्ये साई चरणी 12 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. इंदोर इथले साई भक्त जुगल जयस्वाल यांच्याकडून हे साई चरणी सुवर्णदान करण्यात आलंय. सुंदर नक्षीकाम असलेला मुकुट साईबाबांना परिधानही करण्यात आला. बारामतीमधील निमगाव केतकी इथले सुवर्णयुग गणरायाच्या यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात झाली आहे. ही यात्रा 3 दिवस भरवली जाते आणि यावेळी गावातील रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं संपूर्ण भारत शोकाकुल आहे. नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत ट्विट केलंय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली होती अशा शब्दात अमित शहाने दुःख व्यक्त केलंय. मनमोहन सिंग यांच्या निधनाचं राहुल गांधींनीही दुःख व्यक्त केलंय. माझे आदर्श आणि मार्गदर्शक गमावले असं म्हणत त्यांनी भावुक पोस्ट केली आहे. भारतानं एक थोर अर्थतज्ञ, अभ्यासू आणि उत्तम राजकारणी गमावलाय अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. आर्थिक क्रांती देश लक्षात ठेवेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत नितीन गडकरी यांनीही दुःख व्यक्त केलंय. भारताच्या आर्थिक मार्गाला आकार देणाऱ्या व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं. शरद पवारांनी मनमोहन सिंगांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. जागतिक धुरंधर नेता गमावला असं म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केलंय.
मनमोहन सिंग यांच्या निधनाचं नितीन राऊत यांनीही दुःख व्यक्त केलंय. देशाचा कोहिनूर हिरा हरपल्याचं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावात मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका आदिवासी महिलेला पहिला आधार कार्ड देण्यात आलं होतं. टेंभली गावात आदिवासी बांधवांनी त्यांचं स्वागत करत त्यांना आदिवासी बांधवांचे पारंपरिक दागिने, चांदीचे दागिनेही भेट दिले होते. अभिनेता रितेश देशमुख यांनीही विलासराव देशमुखांसोबतचा फोटो ट्विट करत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावला असून त्यांचे आम्ही नेहमीच ऋणी राहू असं ट्विट रितेशनं केलंय. तर जेनेलिया देशमुख यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. आपले माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकूनच खूप दुःख झालं. एक राजकारणी, अर्थतज्ञ आणि एक सच्चा देशभक्त. तो देशासाठी सचोटी, शहाणपणा आणि निस्वार्थ सेवेचा वारसा मागे सोडतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असंच जेनेलिया म्हणाले आहेत. सनी देओल यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या अर्थशास्त्राला आकार देणारा एक द्रष्टा नेता आपण गमावला, अशा शब्दांत सनी देओल यांनी श्रद्धांजली वाहिली. भारताने आज आपला एक उत्कृष्ट नेता गमावला असून त्यांच्या समर्पणानं आणि दूरदृष्टीनं आपल्या राष्ट्राचा कायापालट झाला, अशा भावनाच कपिल शर्मांनी व्यक्त केल्या. तर टीम इंडियानं माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मेलबर्नच्या मैदानात काळी पट्टी बांधत टीम इंडियानं आदरांजली अर्पण केली आहे. आणि यासह बुलेटिनमध्ये एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुर्तास एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते. उरण तालुक्यातल्या पागोटे गावामध्ये धुडगूस खाणाऱ्या गावगुंडांवरती कोर्टाच्या आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अजूनही गावगुंड मोकाट असून त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये. माझा संतोष देशमुख होण्याची वाट पाहतायत का, असा संतप्त सवालच पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटलांनी व्यक्त केलाय. गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ कमालीचे घाबरलेत. उरण तालुका मस्साजोगच्या वाटेवरती जाण्याची भीती व्यक्त होतीये. पागोटे गावचे नागरिक न्याय कधी मिळणार असाही प्रश्न विचारतात. पोलीस अजून काय करत आहेत, अजून कुठला तपास घेत आहेत का? जसा बीडमध्ये सरपंचावर जो हल्ला झाला आणि त्याचा जीवघेणी आणि त्यांचा मृत्यू झाला, असा उरण तालुक्यातलं कुणाल पाटील मी माझ्यावर माझी वाट पाहत आहात का, अशी माझी विनंती आहे पोलिसांना.